राम राम मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाचा डोसा. कसा बनवायचा ते, जो की लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल व असा पौष्टिक आणि कुरकुरीत डोसा आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मोड आलेले मूग, त्यामध्ये मी हरभरा भिजत घातला होता, त्यानंतर 1 इंच अद्रकचा तुकडा, 7-8 पाकळ्या लसणाच्या, थोडंसं पाणी टाकून मिक्सरला आपण फिरून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मी असं वाटून घेतलेलं आहे व हे वाटून घेतलेलं बॅटर एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. तर हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे व माझे असे 2 भांडे झालेले होते. मी दोन्ही भांडे वाटून घेतलेले आहेत व त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून, थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित हलवून घेऊन आपण 15 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. त्यानंतर आपण तोपर्यंत बटाट्याची भाजीची तयारी करू. त्यासाठी मी अद्रक, लसूण आणि कांदा चॉप करून घेतलेला आहे व गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेले आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी चांगली तडतडून घ्यायची आहे व त्यानंतर जिरे, मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक व लसूण हे फ्राय करून घेणार आहोत. अद्रक लसूण फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण चॉप केलेला कांदा फ्राय करून घेणार आहोत. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे व कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. तर मी जास्त मसाले वापरत नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकतात. त्यामध्ये कांदा लसूण मसाला, लाल तिखट, काळं तिखट व हळद, मी एवढेच मसाले वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता. व मसाला मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घेऊया व चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता आपली बटाट्याची भाजी डोशासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आपण आता डोसा बनवायला घेऊयात. त्यामध्ये आपण एक पॅन घेऊन त्यावर 2 चमचे तेल टाकून डोशाचं बॅटर बनवून क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपला डोसा फिरून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपला डोसा तयार झालेला आहे. तर डोसा व्यवस्थित भाजल्यानंतर आपण त्यावर बटाट्याची भाजी अर्ध्या भागामध्ये पसरवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता डोशाला कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे व अशी भाजी पसरून घेतल्यानंतर आपण डोसा फोल्ड करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपला डोसा किती कुरकुरीत आणि एकदम त्याला कलरसुद्धा सुरेख आलेला आहे. आता आपण हा डोसा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत व तुम्हीही असा डोसा आपल्या घरच्यांना बनवून खाऊ घालू शकता. एकदम पौष्टिक आणि कुरकुरीत, चवीला एकदम अप्रतिम लागणारा असा डोसा आहे.